तर आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 बघणार आहे आपण. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं तर इन अ ट्रायंगल पी क्यू आर अँड पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ द साईड क्यू आर. बघा काय सांगितलं आपल्याला त्यांनी तर पी क्यू आर ठीक आहे. काय झालं तर हा आपला आहे ट्रायंगल, त्यातला एस पॉईंट काय सांगितलं आपल्याला त्यातला हा मिड पॉईंट आहे. ओके, नंतर क्यू आर इफ पी क्यू, बघा क्यू आर हा पी आणि क्यू असू शकतो का असं म्हटलं आहे. ठीक आहे, किती दिले तर हा आपल्याला 11 दिलेला आहे. नंतर पी आणि आर आपल्याला 17 दिलेला आहे. नंतर पी आणि एस तो आपल्याला 13 दिलेला आहे. आता आपल्याला क्यू आणि आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची की किती येणार आहे. ठीक आहे, बघा आता काय तरी ते इन अ ट्रायंगल पी क्यू आर दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, गिवन आपण काय तर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ दी साईड क्यू आर. बघा क्यू आरचा मिड पॉईंट कोण आहे, एकूण सुद्धा सेम आहे, एकूण सुद्धा सेम, हा काय आला तर मिड पॉईंट आहे म्हणते एस. ठीक आहे, आता क्यू आर इज इक्वल टू घेतलं आपण 2 QS. बघा क्यू आरला आपण घेतलेला आहे फर्स्ट, क्यू एस घेतलेला आहे. ठीक आहे, हा झाला आपला इक्वेशन नंबर 1 बाय अपोलोनियस थेरम. काय तर आपला पी क्यू स्क्वेअर प्लस काय घेणार आपण पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर आणि 2Q स्क्वेअर. तर पी क्यू स्क्वेअर घेतलेला आहे, नंतर पी आर स्क्वेअर घेतलेला आहे, नंतर 2PS स्क्वेअर घेतलेला आहे आणि 2QS स्क्वेअर घेतला आहे. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पी क्यूची व्हॅल्यू काय तर आपली इथे पी क्यूची व्हॅल्यू आपली 11 दिलेली आहे. नंतर पी आरची व्हॅल्यू ती आपली 17 आहे. नंतर काय करणार आपण तर ते 2 मल्टिप्लाय बाय पी एसची व्हॅल्यू, बघा पी आणि एसची व्हॅल्यू आपली आहे 13 म्हणून आपण इथे 13 घेतलेलं आहे. आणि 2QSची आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता 11चा स्क्वेअर आपला काय होतं तर 121 होतं. नंतर 17चा स्क्वेअर होतो 289 आणि इथे काय होईल तर 2 मल्टिप्लाइड बाय 13चा स्क्वेअर म्हणजे किती तर 13चा स्क्वेअर होतो आपला 169. ठीक आहे, आणि प्लस काय ना तर 2QS स्क्वेअर आपला, यांची टोटल किती होते आपले तर 410 होत आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येते 338 प्लस करणार आपण 2QS स्क्वेअर. ठीक आहे, आता हे इकडे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आहे राईट हँड साईडला, तर आपण लेफ्ट हँड साईडला नेलं तर ते काय म्हणतात सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतात 410 मायनस करणार आपण 338ला इज इक्वल टू 2QS स्क्वेअर जसा तसा. ओके, आता मायनस केलं तर आपले आणि हा 2 आपण काय घेतलं तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये घेतलं, कारण की हा इथे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, तो इकडे आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर होईल डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण तर 72 डिवायडेड बाय 2 केलेलं आहे आणि इथं आला आपला QSचा स्क्वेअर. म्हणजे आपली व्हॅल्यू किती येणार आहे इथे तर इथे येणार आहे आपली 36. नंतर बघा QS इज इक्वल टू आपण घेतलेला आहे 36, आपली व्हॅल्यू निघाली आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की √36 हा कशाचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे 36 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 6 जर काय होतो आपला 36 होतो. ठीक आहे, म्हणून आपला हा 36 हा कसा होता 6चा स्क्वेअर. म्हणून काय केलं आपण त्याला क्यू आर इज इक्वल टू घेतला आहे 2QS म्हणजे काय तर करणार 2 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे क्यू आरची व्हॅल्यू किती येणार आपली तर ती येणार आहे 12. 6 2 12. सेकंड बघा इन ट्रायंगल ABC. बघा ट्रायंगल दिलेलं आहे आपल्याला AB आणि C दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर ट्रायंगल AB इज इक्वल टू दिलं आपल्याला 10 सेंटीमीटरचा. ठीक आहे, नंतर AC दिलेलं आहे, AC आहे आपला 7 सेंटीमीटर आणि BC दिलेलं आहे आपल्याला 9 सेंटीमीटरचा. ठीक आहे, अँड फाइंड द लेंथ ऑफ दी मीडियन ड्रॉ. काय करायचं आपल्याला तर ही मीडियन जी आहे सेंटरमधली त्याचं आपल्याला काय करायची तर इथे फाइंड आउट करायचं. बघा काय तर आपला सोल्युशनमध्ये इन ट्रायंगल ABC. ठीक आहे, CM इज द मीडियन घेणार आहे आपण. काय घेणार तर C आणि M ही काय घेतली आपण मीडियन घेतली. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ दी साईड AB. काय घेतलं तर साईड ABचा मिड पॉईंट कोण आहे आपला तर M घेतलेला आहे आपण. ठीक आहे, आता AM इज इक्वल टू घेतला आहे MB. बघा AM इज इक्वल टू घेतला आपण त्याला MB. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुटअप करायची काय करणार तर AB अपॉन करणार आपण त्याला डिवायडेड बाय 2, कारण याची आणि याची व्हॅल्यू काय सारखी आहे म्हणून आपण त्याला काय करू शकतो डिवायडेड बाय 2 करू शकतो. म्हणजे किती आहे तर 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार तर आपला आन्सर इथे येईल 5. ठीक आहे, मग आता AM इज इक्वल टू MB किती आलं तर आपली ही व्हॅल्यू 5 आलेली आहे. AM आणि BM किती येणार तर ही 5 आलेली आहे म्हणते. ओके, आता बाय अपोलोनियस थेरम आपण इथे यूज करणार आहे. सेम AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू घेतला 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर घेतलेला आहे. तर व्हॅल्यू पुटअप करायची आहे. AC स्क्वेअरची व्हॅल्यू काय येतात आपली इथे ते आहे 7. ओके, नंतर BC स्क्वेअरची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे ती आहे आपली 9 आणि 2CM स्क्वेअर तर आपण जसा तसा घेतलेला आहे. आता AM स्क्वेअरची व्हॅल्यू काय तर आपली 2 ब्रॅकेट 5चा स्क्वेअर करणार आहे म्हणजे 7चा स्क्वेअर किती येतो आपला
49 प्लस 9चा स्क्वेअर किती आहे तर 81 येणार आहे आणि इथे 2cm जसं तसं येणार प्लस 2 मल्टिप्लाय बाय 25 कारण की 5चा स्क्वेअर आपला 25 येतो. ओके, आता 49 प्लस 81 किती होते तर 130 होते इज इक्वल टू 2cm स्क्वेअर जसं तसा 25 टू जर किती होतं आपलं तर 15 होते. आता काय करणार ते आपल्या इथे आहे हा ॲडिशनच्या फॉर्ममध्ये. कुठे आहे तर राईट हँड साईडना तो आपल्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आहे. तो लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर तो होईल आपला मायनस. ठीक आहे, म्हणजे 130 मायनस करणार आपण 50 आणि इथे आपला 2cmचा स्क्वेअर. ठीक आहे, आता 130 मायनस 50 केलं तर आपला आन्सर ते 80 आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 2ने म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे ते येणार आपलं 40. cmची व्हॅल्यू किती तर आपली ही आली आपली 40. आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 14चा स्क्वेअर काढायचा कोणता येणार आहे तर 14चा स्क्वेअर तो कोणताच नाही आहे. 14 हा कशाचा स्क्वेअरच नाही आहे म्हणून काय केलं आपण त्याचे फॅक्टर केले. ठीक आहे, आधी त्याला 4 मल्टिप्लाय बाय 10 करू शकतो. 4 10 जर 14 त्याचीसुद्धा करू आपण किती तर 4चा इथे 2 आणि इथं 10चा इथे आपला 5 5 2 जर होऊन जाईल आपला 10. ठीक आहे, म्हणून घेतलं आपण 2√10 घेतलेलं आहे त्याची व्हॅल्यू. म्हणजे cmची किती आली तर 2√10 एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे लेंथ ऑफ द मीडियन किती आहे 2√10. ओके, थर्ड बघा, इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ अ ट्रायंगल PQR. बघा, P आणि S मीडियन ऑफ ट्रायंगल म्हटली आहे कशाच्या तर PQ आणि Rच्या. ओके, आता PT परपेंडिक्युलर म्हटलं QRला, PT परपेंडिक्युलर टू Q आणि Rला आहे म्हणते. ओके, हेच आपल्याला प्रूव्ह करत आहे. त्यातलं फर्स्ट काय तर आपलं PR स्क्वेअर इज इक्वल टू PS प्लस QR मल्टिप्लाय बाय ST प्लस QR अपॉन 2 त्याचं स्क्वेअर. ओके, बघूया आता काय फाइंड आउट करायचं. गिवनमध्ये काय तर आपलं सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR सांगितलं आहे आपल्याला. P आणि S हा मीडियन आहे म्हणून कशाचा तर PQRचा. ओके, R अँड PT परपेंडिक्युलर टू आपण म्हटलेला QRला. ठीक आहे, आता प्रूफ काय करता इन अ ट्रायंगल PQR इज द मीडियन आणि QS इज इक्वल टू घेतला आपण SR इज इक्वल टू घेतला आपण त्याला QR इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय करू आपण 2 नी. इन अ ट्रायंगल PSR आणि PT परपेंडिक्युलर टू SR. ओके, आता बाय अप्लिकेशन ऑफ द पायथागोरस थेरम आपल्या इथे पायथागोरस थेरम काय करायचा यूज करतात. काय येणार बघा व्हॅल्यू PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस 2SR मल्टिप्लाइड बघा आपण ST. तो व्हॅल्यू पुटअप करायचं. PRचं आपल्याला माहिती नाही आहे, PSची सुद्धा माहिती नाही आहे, QRची सुद्धा माहिती नाही आहे. ओके, म्हणून हे आपण जसं तसं लिहिलं आहे. इथं आहे 2 मल्टिप्लाय बाय QR डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय करणार आपण ST. इथे काय झालं 2 2 दोन कॅन्सल झाले म्हणजे व्हॅल्यू काय राहिली तर PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR मल्टिप्लाइड बाय ST प्लस QR अपॉन 2 स्क्वेअर आणि स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR मल्टिप्लाय बाय ST प्लस QR डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर. आता सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ द ट्रायंगल PQR अँड PT परपेंडिक्युलर टू म्हटलं आपण QRला. हे स्टेटमेंट दोन्ही याच्यात कॉमन राहील आपलं. ठीक, काय करायचं तर आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस करा आपण QR मल्टिप्लाइड बाय ST प्लस QR स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता प्रूफमध्ये काय तर इन अ ट्रायंगल PQR अँड सेगमेंट PS इज द मीडियन. ठीक आहे, हा मीडियन आहे म्हणते. आता QS इज इक्वल टू घेतला आपण SR इक्वल टू घेतला आपण QR डिवायडेड बाय 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता इन अ ट्रायंगल PQS अँड PT परपेंडिक्युलर टू QR गिवन काय आपल्याला तर PT परपेंडिक्युलर टू QS. इथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे. व्हॅल्यू पुटअप केले PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS मल्टिप्लाइड बाय ST. ठीक आहे, म्हणजे आपलं लास्ट आन्सर काय येणार तर आपलं PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर QR मल्टिप्लाय बाय ST प्लस QR डिवायडेड बाय 2 आणि ह्याचं स्क्वेअर. हेच आपल्याला काय तर प्रूफ करा. ट्रायंगल ABC अँड पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ दी BC. बघा ABC ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला आणि AM कोण शकतो किंवा M काय तर त्याचा मिड पॉईंट आहे. आता इफ AB स्क्वेअर प्लस इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर दिलं आहे. काय दिलं तर AB ठीक आहे आणि AC हे जर दोन्ही मिळून जर 290 सेंटीमीटर असेल म्हणते तर AM आपल्याला दिलेलं आहे 8 सेंटीमीटरचा. आता आपल्याला BC त्याच्यात काय करायचे तर फाइंड आउट करायचे त्याची BCची लेंथ किती येईल तर. ओके, बघ इन ट्रायंगल ABC पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ अ साईड BC दिलेलं आहे. मग काय येणार तर AM इज द काय तर आपला मीडियन आहे. ठीक आहे, AM काय झाला तर आपला हा मीडियन आहे. ते AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर घेणार आपण इज इक्वल टू घेतला 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करायची. ABची आपल्याला सांगितलेली आहे की 290 आहे इक्वल टू घेतला आपण 8 स्क्वेअर प्लस 2PM स्क्वेअर.
आता 290 जसं तसं येईल. इथे 8चा स्क्वेअर आपला 64, 2 मल्टिप्लाय बाय 64 येईल इथे, आणि इथे येईल 2bm स्क्वेअर. आता 64 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर किती येईल तर 128 प्लस करणार आपण 2bmचा होईल इथे स्क्वेअर. इथे किती होईल तर 290 मायनस करणार आपण 128 इक्वल टू करणार 2b. आपला दोघांचे मायनस किती येते 162 डिवायडेड बाय करू आपण 2ने. म्हणजे आपला आन्सर किती येते इथे तर ते आलं आपलं 81. ओके, म्हणजे 2ने डिवाइड केलं 162ला तर आपला आन्सर येते 81. आता बीएमचं स्क्वेअर आपला आला आहे किती तर 81, आणि बीएम काय करणार आपण रूट घेतलेला 81. तर हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा 9चा स्क्वेअर येतो आपला 81. म्हणजे आपला पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ कशाचा घेतला आपण BC, आणि BC इज इक्वल टू घेतला आपण 2bm. म्हणजे काय म्हणतात 2 मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे किती आहे तर 18 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. इन फिगर पॉईंट P, क्वेश्चन नंबर 5, इन फिगर पॉईंट T इज द इंटेरियर ऑफ अ रेक्टँगल PQR. बघा काय दिलं तर आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि टी दिलेला आपल्याला हा रेक्टँगलच्या आतमध्ये म्हणतो इंटेरियर अँगल्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इंटेरियर करायचं आपल्याला. बघा TS स्क्वेअर म्हणा, हा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर म्हटलेला आहे. नंतर म्हटलं आहे सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट SR अँड ATB. फर्स्ट काय घेणार आपण तर इथे गिवन घेणार आहे. पॉईंट T इज द इंटेरियर ऑफ द रेक्टँगल सांगितलं आपल्याला कोणतं तर PQRS. ठीक आहे, आता प्रूफ करायचं आपल्याला. TS प्लस करणार आपण TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर. कन्स्ट्रक्शनमध्ये काय तर ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट SR ॲज द शो इन द फिगर. आता प्रूफमध्ये काय तर आपल्याला आहे. ठीक आहे, आणि PQ इक्वल टू म्हटलं आपण SR, नंतर PQ म्हटलेलं आपण त्याला पॅरलल टू SRला. ठीक आहे, नंतर अँगल P इक्वल टू अँगल Q इक्वल टू अँगल S इक्वल टू अँगल R. हे सगळं काय राहतील तर याच्यातले 90 डिग्रीज राहतील. ओके, नंतर सेगमेंट AB पॅरलल साईड म्हटलेलं आहे कशाची तर SRची, आणि PQ पॅरलल टू म्हटलेलं आहे ABला आणि SRला फ्रॉम 1 and 2. इक्वेशन नंबर कोणती घेतल्या तर आपण इथे घेतल्या 1 आणि हे घेतलं आपण 2. काय तर नाही आपलं अँगल APQ इक्वल टू काय नाही तर आपलं अँगल SAB किती आहे तर आपला हा 90 डिग्री आहे. नंतर सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अ अँगल RBA इज 90 डिग्री. नंतर दिला फ्रॉम इक्वेशन नंबर 1, 3 and 4. आता इक्वेशन नंबर 1, 3 आणि 4मध्ये जो आपला आलेला आहे आपला आन्सर तर काय येणार तर आपला ABRS इज काय तर आपला आहे आपला रेक्टँग्युलर. नंतर AS इक्वल टू घेतला आपण BR, ह्याला इक्वेशन नंबर 5. आता सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट दी AP इक्वल टू BQ, आणि AP आणि BQ काय तर आपले सेमचे आहेत म्हणून काय आपण घेतलं त्याला इक्वेशन नंबर 6. आता अँगल SAB किती आहे तर आपला हा 90 डिग्रीचा अँगल बनतो फ्रॉम इक्वेशन नंबर 3 वरून आपण घेतला याला. आणि T एक कॉन्करंट आहे कशाला तर PSला. ओके, आणि इन अ ट्रायंगल TAS बाय अ पायथागोरस थेरम म्हटलं आपल्याला. काय तर आपल्याला TSला काय करतो आपण त्याला बाय अ पायथागोरस थेरमने आपल्याला यूज करणार. मग काय येणार तर TS स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण AT स्क्वेअर प्लस घेतला आपण AS स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण इक्वेशन नंबर 7ला. आता इन अ ट्रायंगल TAP कोणता आहे तर आपला ट्रायंगल TAP घेतला आहे बाय अ पायथागोरस थेरम घेतलेला आहे. बघा TP स्क्वेअर इक्वल टू घेता आपण त्याला AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. आता इक्वेशन नंबर किती आला तर आपला 8 आला. RBA किती आहे तर आपला RBA 90 डिग्री आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 4 वरून. तर TB घेतले आपण परपेंडिक्युलर टू कशाला तर QRला. इन अ ट्रायंगल TBR बाय अ पायथागोरस थेरम. आता इथे सुद्धा काय आपल्याला तर पायथागोरस थेरम यूज करायचं आहे. आता TQ स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर इक्वेशन नंबर 9. इन अ ट्रायंगल TBQ बाय अ पायथागोरस थेरम काय दिलं तर आपल्याला TQ स्क्वेअर दिलेला आहे TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर म्हणजे किती इक्वेशन नंबर 10 आहे आपला. आता ॲडिंग इक्वेशन नंबर 8 and 9 काय करायचं तर सिम्पली 8 आणि 9ला आपल्याला काय करायचं तर इथे ॲडिशन करायचे दोन्ही याचे. म्हणजे काय नाही तर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण AT स्क्वेअर प्लस करणार आपण AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस करणार आपण BQ स्क्वेअर 11. आता ॲडिंग इक्वेशन नंबर 8 आणि 9ला परत करणार आहे काय तर 8 and 9ला परत काय तर TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर आणि TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर करणार आहे. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे AT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 5, 6 आणि आपला झाला इक्वेशन नंबर 12 झालेला आहे. आता फ्रॉम 11 आणि 2 मधून काय येणार तर आपलं TS स्क्वेअर प्लस करणार आपण TQ स्क्वेअर इक्वल टू आहे तर आपला कशाला तर TP स्क्वेअर प्लस TRचा होणार इथे स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काहीतरी क्वेश्चनमध्ये विचारलं होतं, हेच आपण प्रूफ केलं आहे.